काय दिले बा? A metal rod is heated to T degrees Celsius. Okay, metal rod length, area, Young's modulus, and coefficient of linear expansion. दोन्ही ऍड झाले बा. थर्मल अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. एक कॉम्बिनेशन प्रॉब्लेम आहे. The rod is heated, work perform is. म्हणजे काय झालंय की मेटल रॉड, आता हा प्रॉब्लेम आपण जे थेरी डिस्कस थर्मल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस सारखी नाही आहे. ह्यामध्ये कसं आहे, मेटल रॉड आहे, मेटल रॉड आहे, हा रॉड हीट केला आपण, तर ही जी हा एक्सपांड होणार बाय डेल्टा एल. हा रॉड ऑफ लेंथ एल. ओके, ही जी फायनल लेंथ काय आली एल प्लस डेल्टा एल. ओके, आफ्टर प्रोव्हाइडिंग हीट. आणि त्यासाठी वर्क फाइंड करायला पाहिजे. मग वर्कचा फॉर्म्युला काय असणार सांगा? वर्कचा फॉर्म्युला काय येईल? एनिवन? का झालाय? ज्यावेळी रॉड एक्सपांड होतोय त्यावेळी वर्कचा फॉर्म्युला काय असतो? हा फोर्स इंटू एक्सपान्शन. झाला का नाही काल फॉर्म्युला? स्ट्रेन एनर्जी मध्ये म्हणजे एवढी एनर्जी स्टोअर केली म्हणजे हा अ फोर्स इंटू वॉट? डेल्टा एल. आपल्याला आता सॉल्व्ह करायचं आहे फॉर वर्क. मग वर्क साठी ऑप्शन कशामध्ये आहे? वाय मध्ये आहे. इज राईट? अल्फा मध्ये आहे आणि टी आहे. इथं चेंज इन टेम्परेचर, हीट प्रोव्हाइडेड, अँड दॅट्स वाय चेंज इन टेम्परेचर किती आहे? इज टी. heated to T degrees Celsius. Heated to T degrees Celsius. Getting anyone? Understood what I'm saying? हा. तर डेल्टा एल, डेल्टा एल तर फिक्स आहे. हाऊ मच डेल्टा एल? यस, डेल्टा एलचा फॉर्म्युला काय असतोय? अल्फा इंटू एल इंटू डेल्टा टी. अल्फा डेल्टा एल तर माहित आहे, बरोबर. आता फोर्स फाइंड करायचा युझिंग, आणि त्यामुळे यंग्स मॉड्युलस यायला पाहिजे. फॉर्म्युला तर आपण हा यूज करायचा आहे, बरोबर. मग यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय? आता मी एफ अँड डेल्टा एल साठी सॉल्व्ह करणार आहे. त्यातलं पहिलं मी क्लिअर केलं बा. डेल्टा एल माझ्यावर लिहिलं चालेल. डेल्टा एल अल्फा एल डेल्टा टी, आणि यामध्ये डेल्टा टी किती आहे? अल्फा एल टी. दिस व्हॅल्यू ऑफ डेल्टा एल. इज इट क्लिअर? डेल्टा एल मिळालं. ओके. आता आपल्याला यंग्स मॉड्युलस फोर्स जागी पाहिजे. मग यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय? थर्मल स्ट्रेस is thermal stress upon thermal strain. Stress upon thermal strain. Is it right? Getting everyone? मग why? थर्मल स्ट्रेस किती आहे?
फोर्स अपॉन एरिया, बरोबर. आणि थर्मल स्ट्रेन किती आहे? डेल्टा एल अपॉन एल. फोर्स किती आला? इथं मी असं लिहितो, फोर्स इंटू एल झालं, बरोबर की नाही, डिवाइड बाय एल. डेल्टा ए, ए इंटू डेल्टा एल. आणि त्यामुळे फोर्सची व्हॅल्यू काय आली? फोर्स इज वाय इंटू एरिया इंटू डेल्टा एल बाय एल, बाय एल. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? गेटिंग एव्हरीवन? झाला प्रॉब्लेम सॉल्व. फोर्स मिळाला. तर ह्या दोघांच्या मला काय मिळणार? वर्क. वर्क इज फोर्स इंटू डेल्टा एल. सो पुढे वी आर वर्क इज फोर्स इंटू डेल्टा एल. फोर्स इथे वाय ए डेल्टा एल इंटू डेल्टा एल बाय एल. म्हणजे फॉर्म्युला काय झाला? वाय एरिया डेल्टा एल चा स्क्वेअर डिवाइड बाय एल, बरोबर की नाही? मग आता मला सांगा, वाय ए तर फिक्स आहे, डेल्टा एल चा स्क्वेअर काय होईल? अल्फा एल टी आहे. मग डेल्टा एल चा स्क्वेअर अल्फा स्क्वेअर एल स्क्वेअर टी स्क्वेअर डिवाइड बाय एल. मग इट इज वाय, हाफ विसरून गेलो आपण, इज इट राईट? हाफ 12 12 हा एस 12 वाय. So formula is half y a alpha square l t square. Nothing but which option? Is option A. कहा कसा सॉल्व केला प्रॉब्लेम? Everyone? Is option A. Okay? Got it?